जमीन घेण्यापूर्वी एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट काढलं नाहीत याचा अर्थ तुम्ही अंधारात उडी मारताय. 90% लोक हा डॉक्युमेंट चेकच करत नाहीत आणि मग नंतर रडत बसतात. समजा तुम्ही जमीन विकत घेतली, पैसे दिलेत, रजिस्ट्रेशन केलं आणि 6 महिन्यानंतर बँकेचा माणूस तुमच्या दारात आला. मग आता सांगा तुम्ही काय कराल? असंच होतं जेव्हा ईसी म्हणजेच एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट चेक केलं जात नाही. एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट म्हणजे त्या जमिनीचा पूर्ण आर्थिक इतिहास. ईसी मध्ये दिसतं जमिनीवर कोणतं लोन आहे का, जमीन मॉर्गेज आहे का, जमिनीवर कोणती कोर्टाची केस चालू आहे का, किंवा जमीन कोणाला यापूर्वी विकली होती का. थोडक्यात ईसी क्लिअर नसेल तर जमीन सेफ आहे, ईसी मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्या जमिनीपासून दूर पळा. आता सांगतो हा ईसी कुठे मिळतो. 2 मार्ग आहेत. एक, सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये जा, फॉर्म नंबर 22 भरा आणि ईसी काढा. किंवा दुसरा मार्ग, घर बसल्या ऑनलाईन महाराष्ट्रामध्ये IGR वेबसाईट वर जा, IGRmaharashtra.gov.in प्रॉपर्टी सर्च करा, ईसी 5 मिनिटात मिळवा. एक महत्वाची गोष्ट, ईसी किमान 13 वर्षाचा काढा, कारण जुने लोन जुने केसेस ह्या 13 वर्षाच्या आत येतात. फक्त 1-2 वर्षाचा ईसी काढाल तर जुने प्रॉब्लेम दिसणार नाही. हा व्हिडिओ त्यांना पाठवा जे जमीन घ्यायचा विचार करतायत, त्यांचं नुकसान टळू शकतं. फॉलो करा, कारण उद्या घेऊन येतोय जमिनीचं आणखी एक नवीन सिक्रेट.